पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु श्री जोग महाराज की जय। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतम् वंदे महापुरुषते चरणारविंदम। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। प्रस्तुत आजच्या या प्रवचन सेवेकरिता निवडलेला विषय भगवंताचे लाडके भक्त असणारे संत शिरोमणी श्री नामदेवराय यांच्या गाथ्यातील भक्तश्रेष्ठ पुंडलिकराय आणि पंढरीधीश पांडुरंग परमात्मा यांचा जो संवाद आहे त्या संवादावर आपण चर्चा करणार आहोत। प्रस्तुत प्रवचन हे वारकरी यूट्यूब चॅनल या माध्यमातून प्रसारित होत आहे। नामदेवरायांनी आपल्या गाथ्यामध्ये पांडुरंगरायांचा आणि पुंडलिकरायांचा जो संवाद केला आहे या संवादामध्ये नामदेवराय म्हणतात, पितयाची भक्ती पुंडलिके केली मात हे ऐकिली देवराये। पुंडलिकरायांनी आईवडिलांची सेवा केली, आईवडिलांची भक्ती केली आणि त्या योगे दश दिशांमध्ये त्यांची कीर्ती पसरली आणि ती मात ऐकू भगवान परमात्म्याने श्रीकृष्ण परमात्म्याने ती मात ऐकली, कीर्ती ऐकली। नवलक्ष गोधने पाचसे सवंगडे रामकृष्ण पुढे चालतात, नामदेवराय म्हणतात। आणि ती कीर्ती ऐकून भगवंताच्या अंतःकरणामध्ये पुंडलिकरायांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि म्हणून 9 लक्ष गायी आणि 500 सवंगडी मित्र घेऊन बलराम दादा आणि श्रीकृष्ण परमात्मा निघाले। निघत असताना श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्यांना बलराम दादांना म्हणतायत की पुंडलिकरायांचा भाव पाहण्याकरता आपण निघूया। उठा चला जाओ पुंडलिक पाहो, देव म्हणे भावो पाहो त्याचा। म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळाहून पंढरपुराला आले। नामदेवराय वर्णन करतात, गोकुळीहुनी देव पंढरपुरा पातला त्वरित पावला वेणुनादी। ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे। नामदेवरायांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुंडलिकरायांना भेटण्याकरता गोकुळाहून आले। गोकुळीहुनी देव पंढरपुरा पातला, पंढरपूरला परमात्मा आले जिथं विष्णुपद आहे त्या ठिकाणी। आणि त्या विष्णुपदावरून जेव्हा भगवान परमात्मा वाळवंटामध्ये आले, तेथुनी परतला वाळवंटी आला, तव देव देखिला पुंडलिके। भगवान परमात्म्याने वाळवंटामध्ये आगमन केल्यावर पुंडलिकरायांना पाहिलं। देव उभा आहे पुंडलिक पाहे, चतुर्भुज स्वय देखील या। जसं परमात्म्याने पुंडलिकरायांना पाहिलं तसं पुंडलिकरायांनी सुद्धा परमात्म्याकडे पाहिलं की आपण आई वडिलांची सेवा करतोय आणि भगवान परमात्मा आपल्याला भेटण्याकरता आलाय, दर्शन देण्याकरता आलाय।
तर पुंडलिकरायांनी परमात्म्याला कसं पाहिलं? चतुर्भुज रूपामध्ये. चारही हातामध्ये चारही आयुध आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म. चतुर्भुज मूर्ती देखीला दृष्टी. आयुधे ती चारी झळकती. चारही हातामध्ये चारही आयुध झळकत आहेत. आणि भगवान परमात्मा अशा प्रकारे चतुर्भुज रूपामध्ये दिसल्यानंतर पुंडलिकरायांनी त्यांना बसण्याकरता एक वीट मागे टाकली. पुंडलिके ईट टाकीली. पण भगवान परमात्मा त्या विटेवर बसले नाहीत, तर भगवान परमात्मा त्या विटेवर उभे राहिले. विटेवरी उभा राहिला विठ्ठल, ठसा मिरवला त्रिभुवनी. आणि पुंडलिकरायांनी जी वीट टाकली त्या विटेवर भगवान परमात्मा उभे राहिले. आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं आज विशेष नवीन नामकरण झालं. विटेवर उभे राहिले म्हणून भगवान परमात्म्याचं नाव पडलं विठ्ठल. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती ती विठ्ठल. पुंडलिक भाव पाहू आला देव, प्रसन्न झाले सर्व पुंडलिका. सर्व ऋषी मुनी सिद्ध साधक पुंडलिकरायांवर प्रसन्न झाले की पुंडलिकाचा भाव पाहण्याकरता भगवान परमात्मा गोकुळाहून पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. आणि जसे भगवान परमात्मा आले, पुंडलिकरायांनी वीट टाकली. परमात्मा विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकरायांना परमात्मा बोलू लागले. पुंडलिका लागुनी म्हणे पांडुरंग, सखा जीवलग तूची माझा. हे पुंडलिका, तूच माझा जीवलग आहेस, तूच माझा सखा आहेस. न पाहासी वास, बोलसी उदास, सांडोनिय आस सर्वस्वाची. सर्वस्वाची आस सांडून तू माझ्याकडे पाहत नाहीस, माझ्याशी बोलत नाहीस, असा उदास का झालायस? वैकुंठ सांडोनी आलो तुझपासी, कागा न बोलसी भक्तराया. अरे वैकुंठ सोडून मी तुझ्याजवळ आलोय, मग तू माझ्याशी का बोलत नाहीस? पितृभजनाचा झाला अधिकारी, केली बा पायरी वैकुंठाची. आई वडिलांची सेवा केली आणि त्याचा परिणाम तू वैकुंठाचा अधिकारी झाला, वैकुंठाची तू पायरी केली, म्हणून मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. माग बापा काही आवडे ते देई. अरे पुंडलिका, माग, तुला जे आवडत असेल ते माग. मज वाटे हृदयी घालावाची. आई वडिलांची सेवा केल्यामुळे मी एवढा प्रसन्न झालोय की मला असं वाटतंय की तुला माझ्या हृदयामध्ये धारण करावा, घालून ठेवावा. मज वाटे हृदयी घालावाची. अशा प्रकारे पांडुरंग परमात्म्याचं बोलणं ऐकल्यानंतर पुंडलिकराय बोलायला सुरुवात करतात. नामदेवराय गोड वर्णन करतात. पुंडलिकराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, माझिया पितयाचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलायाचा. पुंडलिकराय म्हणतात, पांडुरंगा, आपण आलात, महत् भाग्य माझं, परंतु मी सध्या आईवडिलांची सेवा करतोय. माझे आईवडील निद्रिस्त आहेत. बोलल्यामुळे माझ्या आईवडिलांच्या निद्रेचा भंग होईल आणि म्हणून आपला बोलण्याचा प्रसंग घडत नाही आहे. म्हणून देवा, काही काळ आपण मौन धरून राहा. नामदेवराय वर्णन करतायत, क्षण एक मौन धरून या राहा, शरणागत पहा कृपा दृष्टी. क्षण एक आपण मौन धरून राहा आणि जे जे तुम्हाला शरणागत येतील त्यांच्याकडे तुम्ही कृपा दृष्टीने पहा. माझी आपल्याकडे एक मागणी आहे देवा. पुंडलिकराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, आपण आता गोकुळाहून वैकुंठाहून आलात, तर माझी एक कळकळीची विनंती, आपल्याला प्रार्थना आहे. नव जावे देवा माझे गावी होनी, मागतो प्रार्थुनी हेची तुम्हा. माझ्या गावी आलेत, पंढरपुराला आलेत आपण, तर आता पंढरपुराहून तुम्ही माघारी जाऊ नये, हे प्रार्थना करून मी आपल्याकडे मागणी करतो. माझे सुख पहावे, मागेन ते द्यावे, माझे गावी व्हावे अधिपती. माझ्या सुखाकडे पहा आणि मी मागेन ते तुम्ही मला द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या गावातून तुम्ही आता जाऊ नका आणि माझ्या गावाचा तुम्ही अधिपती व्हा.
म्हणे पुंडलिक देवा शिरोमणी, परिसावी विनवणी माझी एक. माझ्या गावाहून तुम्ही जाऊ नका, अधिपती व्हा, एवढं तर कराच, पण अजून एक माझी विनंती मान्य करा, ऐका. संसार बंधन तोडी रे दारुण, हे एक मागणे तुझ पासी. प्रत्येक जीवाचं जे बंधन आहे, संसाराचं बंधन, संसाराचं बंधन कशाला म्हणतात? आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याला जो संसार म्हटलंय, हे संसार म्हणजे बंधन आहे. जन्म मरणरूपी संसाराचं जे बंधन आहे, हे बंधन तुम्ही तोडून टाका, कारण ते आमच्या सारख्या सामान्य जीवाकडून तोडणं अशक्य आहे, म्हणून आपणच ते बंधन तोडावं. पंचमहापातकी विश्वासघातकी. देवा, चांगल्याला तर कोणीही जवळ करतं, परंतु जो वाईट आहे त्या वाईटाला जवळ करून त्याला अंतःकरणामध्ये बदल करून त्याला सज्जन घडवण्याचा जो प्रयत्न करतो, तो खरा साधू असतो, तो खरा संत असतो. म्हणून देवा, जे पंचमहापातकी आहेत, शास्त्राने देखील ज्यांना तिरस्कृत केलंय, पंचमहापातकीमध्ये म्हणजे शास्त्रामध्ये काही पाप सांगितलंय, काही उपपाप सांगितलंय आणि काही महापाप सांगितलंय. पाप म्हणजे काय हो? तर आता केलेलं कर्म, त्या कर्माचा अदृष्ट विशेष पुढे चालून त्या जीवाला दुःख देणार आहे, त्याच कर्माला पाप कर्म असं म्हणतात. काही महापाप आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले, पंचमहापाप सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, गुरुवांगनागमनम, महंती पातकान्याहू संसर्गादेव पंचमम. ब्रह्महत्या सांगितली, पहिलं पातक. ब्राह्मणाची हत्या किंवा ब्रह्मज्ञानाची हत्या ही ब्रह्महत्या आहे. सुरापानम, मदिरापान करणं, मद्यपान करणं, याला महापाप म्हटलंय. त्याचप्रमाणे स्थेयम, चोरी करणं, याला सुद्धा महापाप म्हटलंय. आणि गुरुपत्नीकडे वाईट दृष्टीने पाहणं, किंवा गुरुद्वारा गमन करणं, हे सुद्धा महापाप. अशी 4 प्रकारची महापाप आहेत. लक्ष देऊन ऐका. मग 5वं महापापी कोणता? तर या 4 पैकी जो कोणाची एकाची संगती करतो, तो 5वा महापापी. संसर्गात एव पंचमम. ब्रह्महत्या ज्याने केली नाही, परंतु जो ब्रह्महत्या करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहतो, तो 5वा महापापी. मद्यपान करत नाही, पण मद्यपान करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहतो, तो 5वा महापापी. चोरी करत नाही, पण चोरी करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहतो, तो सुद्धा महापापी आहे. तर अशा प्रकारे पुंडलिकराय वर्णन करतायत, मागणी करतायत देवाकडे, पांडुरंगाकडे, हे पांडुरंगा, अशा प्रकारचे जे पंचमहापातकी आहेत, त्याचप्रमाणे विश्वासघातकी आहेत, अशांचा तुम्ही उद्धार करा. ऐसिया पतिता सनात. असे जे लोक पतित आहेत, जे तिरस्कृत आहेत, अशा पतितांचा तुम्ही सनात करा, म्हणजे आपण त्यांचे नाथ व्हा. पूर्वी माझे आर्त पंढरीराया. माझ्या अंतःकरणामध्ये ही जी आर्तता आहे, ही जी इच्छा आहे, ही इच्छा आपण पूर्ण करावी. हेची माझे काज अंतरीचे गुज उद्धरी सहज महादोषी. माझ्या अंतःकरणातलं हेच गुज आहे की सहजपणे आपल्याकडे जे येतील, शरणागत होतील, सहजपणे आपण त्याचा उद्धार करावा. मग ते महादोषी असले तरी. उद्धरी सहज महादोषी. नामदेवराय वर्णन करतात, अशा प्रकारे पुंडलिकरायांनी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी केली. पुंडलिकरायांच्या भक्तीवर आईवडिलांनी
आईवडिलांची त्यांनी केलेली सेवा, त्या सेवेवर, त्यांच्या भावनेवर पुंडलिकराय भगवान पांडुरंग परमात्मा अत्यंत प्रसन्न होते. आणि म्हणून त्या प्रसन्नतेमुळे पांडुरंग परमात्म्याने पुंडलिकरायांना वरदान दिलं. नामदेवराय त्याचं वर्णन करतायत. नामा म्हणेवर दिला नारायणे, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. विठ्ठलाच्या दर्शनाने जीवाला मोक्ष प्राप्त होईल असं वरदान पांडुरंग परमात्म्याने पुंडलिकरायांना दिलं. आणि म्हणूनच वारकरी प्रतिवर्षी कोणी पायी चालत, कोणी बसने, कोणी स्वतंत्र वाहनाने आपापल्या कामधंद्यातून वेळ मिळेल तसा पंढरीची वारी करत असतो. परंतु सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं सावट असल्यामुळे यावर्षीची वारी रद्द झाली आहे. पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पंढरपूर आहे, पांडुरंग परमात्मा आहे. जरी सर्व वारकरी मंडळी घरी असले शरीराने, परंतु मनामध्ये ते आज पंढरपुरामध्येच आहेत. मनातून ते आज वारीच्या वाटेवरच आहेत. आणि म्हणून मानसिक वारी करून भगवान परमात्म्याच्या चरणी आपण ही मानसिक वारीची सेवा यावर्षी संपन्न करूया. आणि याच निमित्ताने या प्रसंगाला अनुसरून भक्तराज श्री पुंडलिकराय आणि भक्तवत्सल श्री पांडुरंग परमात्मा यांच्या संवादाची चर्चा केली. नामदेवरायांनी याचं गोड वर्णन केलंय की विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. जीवाला विठ्ठलाच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय? मूच धातूपासून मोक्ष तयार होतो. मुक्त सोडणे किंवा सुटणे. कशापासून? तर या जन्ममरणरूपी संसारापासून, या भवसागरातून मनुष्य सुटतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो अवघ्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाने. भगवान परमात्म्याचं दर्शन झालं आणि बाकी जीवनामध्ये काहीही आपल्याला करता आलं नाही तरी खेद करण्यासारखी गोष्ट नाही. पण जीवनामध्ये आपण बाकी काहीही केलं, पण जर भगवान परमात्म्याचं दर्शन झालं नाही तर काहीही करून सुद्धा आपण शून्यामध्ये जमा आहोत. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतायत, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. आपल्या जन्माला येण्याचं सार्थक केव्हा आहे? जेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला प्राप्त होईल. आणि तेच दर्शन प्राप्त व्हावं, भगवान परमात्म्याने लवकरात लवकर कृपादृष्टी करून सर्व वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भेटीची जी आर्तता आहे, इच्छा आहे, ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. ही कोरोनासारखी महामारी दूर करून वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या भेटीविषयी जो विरह आहे तो विरह दूर करावा आणि आपलं दर्शन परमात्म्याने द्यावं, अशी भगवान परमात्म्याच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करूया. आणि आजच्या या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सद्गुरु श्री जोग महाराज की जय.